कुटुंबीय ज्या क्षेत्रात आहेत त्याच क्षेत्रात त्यांच्या मुलांनीही तो व्यवसाय किंवा तेच काम करावे अशी काहीशी परंपरा ही ग्रामीण भागात रूढ झालेली पाहायला मिळत असते. त्यातूनही या परंपरेला फाटा देऊन काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी आर्थिक अडचणींचा सामना करत मोजक्याच तरुणांना यात यश मिळवता आले आहे. परिस्थितीवर मात करत यश मिळवल्याचे असेच एक उदाहरण बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील शेतकऱ्याच्या मुलाने डॉक्टर होऊन दाखवले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शेतकऱ्याच्या मुलाने MBBS पदवी प्राप्त केली आहे. डॉक्टर सुफियान बाबामिया देशमुख असे या युवकाचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या लोहारा या छोट्याशा गावातील धार्मिक अध्ययनाचे काम करणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या तरुणानं डॉक्टर बनत मोठं यश मिळवलंय. बाबामिया देशमुख यांचा मुलगा डॉक्टर सुफियान देशमुख यानं हा लौकिक मिळवलाय. मौलानाच्या कुटुंबात जन्म, वडील मौलवी आणि घरी जेमतेमची शेती. परिस्थिती ही मेहनत, जिद्द आणि चिकाटीनं सर्वांवर मात करत सुफियानने स्वतःला सिद्ध केलंय. ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती याच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होतो. सामान्य कुटुंबियांच्या मुलानं हे करून दाखवलं आहे. सुफियानचं शिक्षण गावात जिल्हा परिषद व माध्यमिक खासगी शाळेत, त्यानंतर अकोला येथील राहेबर कॉन्व्हेंट येथे शिक्षण घेऊन नीटमध्ये 524 गुण घेऊन तो सर्वात पुढे राहिला आहे. नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथे MBBS चे शिक्षण पूर्ण केले. गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलानं जिद्द व परिश्रमानं MBBS ची पदवी घेत परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. MBBS ची पदवी मिळवणारा लोहारा येथील हा पहिला डॉक्टर असल्याने संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली आहे. MCN न्यूज मराठी करिता लुकमान शहा, बाळापूर.